आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार आगामी 15 दिवसात कोसळेल असं भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं। विशेष म्हणजे शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल असा दावा केलाय। त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाकितांना ऊत आल्याचं पाहायला मिळत आहे। 15 दिवसात राज्य सरकार कोसळणार, संजय राऊत यांची नवी भविष्यवाणी। जयंत पाटलांनंतर आता राऊतांचं भाकीत। महाविकास आघाडी प्रचंड आशावादी। सत्तांतरानं तापलेलं राज्यातलं राजकारण काही केल्या शांत होत नाहीये। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। पण यातच आता विरोधकांनी पुन्हा एकदा सत्तांतराचं भाकीत वर्तवायला सुरुवात केली आहे। संजय राऊत यांनी तर आगामी 15 दिवसात राज्यातलं सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी केली। सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे 40 लोकांचं राज्य आहे ते पुढल्या 15 ते 20 दिवसामध्ये गडगडल्याशिवाय राहणार नाही। मी मागे एकदा सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरकार पडेल, पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागतो आहे। पण हे सरकार टिकत नाही। या सरकारचा मृत्यूलेख लिहिला गेलेला आहे। डेथ वॉरंट निघालेले आहे सरकारचं। आता फक्त सही कधी आणि कोणी करायची हे ठरलंय। या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे। फिनिश। म्हणजे राऊत यांच्या आधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्याचं भाकीत वर्तवलं होतं। त्यामुळे सध्या राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी प्रचंड आशावादी असल्याचं दिसून येत आहे। पुन्हा मेजॉरिटीचं सरकार स्थापन होईल अशा अनेक शक्यता आहेत। तुम्ही सकारात्मक त्याकडे पहा। संजय राऊत आणि जयंत पाटील यांची भविष्यवाणी भाजपनं मात्र हास्यास्पद म्हटली आहे। माझी राऊत साहेबांना विनंती आहे की आपण आज सरकार पडेल, उद्या सरकार पडेल, सरकार असं स्वप्न पाहून पडत नाही। सरकार केव्हा पडतं ना हे दिसत सुद्धा नाही। की जे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं की यांना स्वप्नात सुद्धा आलं नाही की असं होऊ शकतं। त्याच्यामुळे स्वप्न पाहिल्याने स्वप्न साकार होतातच असं नाही। स्वप्न हे दिवसा पाहावे लागतात आणि तेच यशस्वी होतात। महाविकास आघाडीचे नेते सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तांतरासंदर्भातील प्रलंबित निकालाचा आधार घेऊन भाकीत वर्तवतायत। पण विरोधकांची ही भविष्यवाणी खरी ठरते की खोटी हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे राज्याच्या विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे दिग्गज अजित पवार यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्याकडून राजकीय टोलेबाजी सुरू झाली। मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावलाय आणि ज्यानंतर आता अजितदादांनाही त्यांच्या त्या विधानावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली। पाहूयात नेमकं काय घडलं। मनातल्या मुख्यमंत्री पदावरून फडणवीस पवारांमध्ये झुकली। 2024ला काय आत्ता म्हटलं तरी ठेवायची तयारी। मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक अजित दादांना फडणवीसांचा टोला। कोणालाही आवडू शकतं, मुख्यमंत्री व्हायला आवडेल हे काही मला असं वाटतं वावगं नाहीये। अजित दादांना वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ। 2024ला तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? त्यावेळेस म्हणलं 2024 कशाला? जर आम्हाला बहुमत मिळालं तर आता देखील मुख्यमंत्री व्हायला आवडेल। अजित पवारांनी मुख्यमंत्री पदावर दावा केल्यानंतर इतर राजकीय पक्षांनी हा दावा जरा जास्तच गांभीर्यानं घेतलाय। एरवी अजित पवारांवर टीका करणं टाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनीही अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्याची त्यांच्या खास स्टाईलनं फिरकी घेतली। कोणालाही आवडू शकतं, मुख्यमंत्री व्हायला आवडेल हे काही मला असं वाटतं वावगं नाहीये। पण अनेकांना असं आवडतं पण सगळ्यांनाच होता येतं असं नाहीये। ठीक आहे, आमच्या शुभेच्छा। मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर एवढी टीका होऊ लागल्यानंतर अजित पवारांनीही आपला पवित्रा बदललाय। मुख्यमंत्री पदाच्या दाव्याचं खापर त्यांनी मुलाखतकारावर फोडून टाकलंय। त्यांनी असं विचारलेलं होतं मला की 2024ला तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? त्यावेळेस म्हणलं 2024 कशाला? जर आम्हाला बहुमत मिळालं तर आता देखील मुख्यमंत्री व्हायला आवडेल। अजित पवारांचा शब्द म्हणजे बंदुकीतून सुटलेली गोळी। ते शक्यतो माघार घेत नाही, पण मुख्यमंत्री पदाच्या केलेल्या दाव्यावरून त्यांना थोडीशी का होईना माघार घ्यावी लागली आहे। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।
तिकडे अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सत्ताधारी भाजपनं जोरदार हल्ला सुरू केला. पण अजित पवार यांना प्रत्युत्तर देतानाच भाजपच्या मनातली भावना उघड होत असल्याचं पाहायला मिळालं. कारण राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचंच वक्तव्य केलं आणि नव्या चर्चा सुरू झाल्या. मनातील मुख्यमंत्रीवरून राजकीय टोलेबाजी. आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीसच. अजितदादांवर बोलताना विखेंची मन की बात. तर मंगळसूत्र बांधा विखेंना राऊतांचे चिमटे. महाराष्ट्रात सत्तांतर होण्याआधी आणि सत्तांतरानंतर भाजपच्या वतीनं सातत्यानं मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्यात आलेला. मात्र महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार करून एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद मिळवलं. पण यानंतर भाजपच्या नेत्यांकडून वारंवार आमचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा तीच री ओढण्याचं काम भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. तुमच्या मनातले मुख्यमंत्री कोण? ते स्पष्ट आहे, देवेंद्रजी फडणवीस आहे. आमचे मनातले मुख्यमंत्री आहे. राज्याला काही सध्याच्या आमच्या सरकारमध्ये युतीच्या आणि एकनाथराव सुद्धा अगदी समाजसेवक नेते आहे, वादच नाही. भारतीय जनता पक्षाचा मुद्दा मी बरेच बोलतोय की आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे. आता फडणवीसांबद्दलच विधान केलं गेलं आणि त्यावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली नाही, असं कसं होणार? विखेंच्या मन की बातवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार टोला हाणलाय, ज्यावर विखेंनीही जोरदार पलटवार केला. जर तुमच्या मनात कोणी वेगळा असेल आणि तुम्ही नांदताय दुसऱ्याबरोबर, हा व्यभिचार आहे. हा व्यभिचार आहे खरं म्हणजे. लग्न एका बरोबर वरलं एकाला आणि दुसऱ्या बरोबर संसार करताय, यासारखा व्यभिचार नाही. मग राधाकृष्ण विखे पाटलांनी मंगळसूत्र जाऊन बांधावं त्यांच्या गळ्यामध्ये ना. आम्ही कुठे अडवलंय? आम्हालाही चालतील. संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला असं जे लोक म्हणतात, त्याचंही उत्तम उदाहरण आहे. मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की तुम्ही आमचाच भारतीय जनता पक्षाचं मंगळसूत्र माग घातलं होतं आणि तुम्हाला त्याचा विसर पडला. आता म्हणजे आमचं मंगळसूत्र घालायचं, लग्न करायचं आणि लग्न आल्यानंतर निवडून लग्न केल्यानंतर गौरव दुसऱ्याचा तुम्ही करायचा. एकंदरीतच अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची मनातली इच्छा बोलून दाखवल्यानंतर आता विखेंनीही त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली. पण हे करताना त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनाच मनातले मुख्यमंत्री बनवल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मनातील मुख्यमंत्री पदावरून सध्या राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. ते स्पष्ट आहे, देवेंद्रजी फडणवीस आहे. आमचे मनातले मुख्यमंत्री आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. खरं तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची मध्यंतरी आगामी मुख्यमंत्री म्हणून काही दिवस चर्चा झाली होती. त्यामुळे विखे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना मनातले मुख्यमंत्री म्हणणं यामागेही त्यांची काही रणनीती तर नाही ना, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. फडणवीसांना विखे पाटील जनतेतले मुख्यमंत्री का म्हणाले? विखे पाटलांनी नेमकं हे वक्तव्य का केलं? राधाकृष्ण विखे पाटील स्वतः स्पर्धेतून बाहेर का पडले? राधाकृष्ण विखे पाटील हे 2024 मध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा मागील एका महिन्यापासून अचानकपणे सुरू झाली आहे. वास्तविक पाहता ज्या नेत्याची अशी चर्चा सुरू होते त्या नेत्याचं राजकीय वजन वाढलं असं सांगतात. पण राधाकृष्ण विखे पाटलांनी या चर्चेचा धसकाच घेतला. त्यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार अशी चर्चा म्हणजे बदनामी वाटू लागली. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आपलं नावच नको म्हणून त्यांनी अजित पवारांनी दावा केल्यानंतर जनतेच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं सांगून दिलं. तुमच्या मनातले मुख्यमंत्री कोण? ते स्पष्ट आहे, देवेंद्रजी फडणवीस आहे. आमचे मनातले मुख्यमंत्री आहे. भारतीय जनता पक्षाचा मुद्दा मी बरेच बोलतोय की आमचे मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना वाटणारी भीती थोडी साहजिकच वाटते. कारण गेल्या काही वर्षात ज्यांची नावं मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून घेतली गेली त्यांचं राजकारण मोडीत निघालंय. पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या दावेदारीनंतर राजकारणात मोठी पिछेहाट झाल्याचं समोर आलं. त्यामुळे हा धोका पत्करायला राधाकृष्ण विखे पाटील बहुतेक तयार नाहीयेत. आता गेले काही दिवस विखे पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत, राज्याच्या नेतृत्वामध्ये बदल होणार आहे असं बोललं जातं. पण मला वाटतं तसं काही नव्हतं आणि तसं काही लगेच होणारही नाहीये.
भाजपचं एकमुखी नेतृत्व हे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचंच आहे. त्यामुळे त्यांना कुणी दुखावून आपलं एक चेहरा पुढे करेल असं अजिबात वाटत नाहीत. पंकजा मुंडे यांनी देखील आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत असं 2014च्या सुरुवातीला म्हटलेलं होतं, पण त्याला त्यांना फार मोठा फटका बसला. राधाकृष्ण विखे पाटलांनाही मुख्यमंत्री व्हायचंय, पण त्याची जाहीर कबुली देणं त्यांना थोडं धोक्याचं वाटतंय. त्यामुळे विखे पाटलांची ही भूमिका पुढच्याच ठेच मागचा शहाणा अशी म्हणावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे मध्यंतरी भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. इतर राजकीय घडामोडींच्यामुळे म्हणा किंवा मग अमोल कोल्हेंच्या मौन व्रतामुळे म्हणा ही चर्चा थांबली. पण रविवारी अमोल कोल्हे यांनी पुस्तक दिनाच्या निमित्ताने एक ट्विट केलं आणि या फोटोनं त्यांच्याविषयीची चर्चा पुन्हा सुरू झाली. पण हे ट्विट नेमकं होतं तरी काय, पाहूयात. जागतिक पुस्तक दिनी अमोल कोल्हेंचा संभ्रमाचा धडा. पवारांच्या राजकारणाचं पुस्तकातून पारायण. भाजपच्याही राजकारणाचा कोल्हे करतायत अभ्यास. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचं गेल्या 2 वर्षांपासून काय चाललंय हे त्यांनाच ठाऊक. अमोल कोल्हे राजकीय दृष्ट्या कुंपणावर असल्यासारखं राजकारण करतायत. ते ठामपणे राष्ट्रवादीचं राजकारण करतील की नाही हे सांगता येत नाही, किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील हे सुद्धा जाहीर करत नाहीत. आजही जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं त्यांनी 2 फोटो ट्विट केलेत. एका फोटोत शरद पवार यांच्यावरील पुस्तक हातात घेतलेले अमोल कोल्हे दिसतायत, तर दुसऱ्या फोटोत भाजपवरील न्यू भाजप नावाचं पुस्तक हातात घेतलेले अमोल कोल्हे दिसतायत. आणि त्यावर शीर्षक देताना त्यांनी अतिशय मार्मिक शीर्षक दिलंय. विचारधारा कोणतीही असो ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरु कोण, असं अमोल कोल्हे म्हणतायत. हे शीर्षक देऊन त्यांनी विरोधक म्हणूनही भाजपची विचारसरणी अभ्यासायची आहे की भविष्यातलं राजकारण करण्यासाठी भाजपची विचारसरणी अभ्यासायची आहे हे निश्चित केलेलं नाही. त्यामुळे आता त्यांना काय म्हणायचंय किंवा काय करायचंय याचा गोंधळ यातून वाढतोय. अमोल कोल्हे हे गेले काही वर्षभर मिक्स अशा प्रकारचे सिग्नल देत आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये चर्चा देखील अशी असते की ते खरोखरीच पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील की नाही, किंवा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा तिकीट देईल की नाही याची देखील चर्चा असते. त्यामुळेच ते मिक्स सिग्नल देत आहेत. असं देखील बोललं जात आहे की त्यांचा भाजपकडे ओढा आहे. त्यांनी संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील एक स्तुती केलेली होती, त्यांच्या कामाचं कौतुक केलेलं होतं. अमोल कोल्हे हे नेमक्या संधीची वाट पाहतायत. अमोल कोल्हेंसाठी निर्णय घेण्याकरता योग्य वेळ आलेली नाही. ती योग्य वेळ आल्यानंतर अमोल कोल्हे पुस्तक नेमकं कशासाठी अभ्यासतात हे स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोणाच्या मनातल्या पदाची चर्चा तर कोणाच्या हातातल्या पुस्तकाची चर्चा. दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विविधतेने नटलेला आहे. गावागावांमध्ये परंपरा, पद्धती याचं पिढ्यानपिढ्या पालन केलं जातं आणि त्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अशीच 350 वर्षापासूनची परंपरा म्हणजे बुलढाण्याच्या भेंडवळची घटमांडणी. आणि या घटमांडणीतून पावसाचं भाकीत वर्तवलं गेलं आहे. तसंच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीच्या संदर्भात सुद्धा काही अंदाज वर्तवण्यात आलेत. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी जेव्हा कोणतीही वैज्ञानिक पद्धत अस्तित्वात नव्हती, तेव्हा बुलढाण्याच्या भेंडवळमध्ये नीलावती शक्तीच्या आधारे भविष्याचा वेध घेतला जायचा. परंपरेप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयेला गावाच्या पूर्वेला शेतात खड्डा करून त्यात घट मांडणी करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी चंद्रभान महाराज यांनी बदलांवरून पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवलं. कोणत्या महिन्यात किती पाऊस पडेल याविषयी सांगताना जून आणि जुलैमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे पेरणीला उशीर होऊ शकतो. ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस पडेल, तसंच अतिवृष्टीचा सुद्धा अंदाज आहे.
सप्टेंबरमध्ये तुलनेनं कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर अवकाळीचा पिकाला फटका बसणार असल्यानं बळीराजानं काळजी घ्यावी असंही सांगण्यात आलंय. ज्वारी, उडीद, मटकी आणि जवस याचं सर्वसाधारण उत्पन्न मिळेल. कपाशीचं उत्पन्न फार मिळणार नाही. गहू पिकाचं उत्पन्न सर्वसाधारण आलं तरी भाव तेजीत असतील. भादली रोगाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना देशाचा राजा म्हणजे वर्चस्व कायम राहील, पण अंतर्गत आणि बाह्य अडचणींमुळे देशावर तणाव राहील असंही भाकीत वर्तवण्यात आलंय. पिकाची परिस्थिती पहिल्या महिन्यातील पावसावर आणि चौथ्या महिन्यातील पावसावर अवलंबून राहील. राजाची जी परिस्थिती आहे तो राजा कायम आहे, पण मातीचे खडे असल्यामुळे गादीवर राजा तणावाखाली राहील. आर्थिक परिस्थिती आहे हे सर्वसाधारण परिस्थिती राहील, कारण करंजी फुटलेल्या अवस्थेत आहे. भेंडवळच्या घटमांडणीच्या भाकितानं बळीराजा वर्षभराचं शेतीचं आणि पीक पाण्याचं नियोजन करत असतो. हे भाकीत वर्तवताना पंचक्रोशीतले शेतकरी भेंडवळमध्ये जमले होते. आम्ही भेंडवळच्या मांडणीचीच वाट पाहून असतो आणि आम्हाला काय मार्गदर्शन होते आणि असं एका चित्तानं ठेवून अडुल्ली सर्व माहिती घेऊन आम्ही यावेळेस पराठी, तूर, मूग असं महाराजांनी भाकीत केलं की हे चांगलं आहे, आम्ही ते पेरणार आहे. 350 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे, त्याच्यामुळे हे सर्व खरंच आहे. याच्यावर सर्व या परिसरातल्या लोकांचा विश्वास आहे आणि त्या प्रकारे ते जे ऐकलं त्याचे ते योग्य नियोजन करत असतात. या भाकिताला वैज्ञानिक आधार नाही, पण या घटमांडणीवर गावकऱ्यांचा विश्वास आहे आणि त्यावरून त्यांना पुढचे आडाखे बांधायला मदत होते. त्यामुळे अनेक वर्ष उलटल्यानंतर सुद्धा ही पद्धत सुरूच आहे. बुलढाण्याहून राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत. बारव एखाद्या गावाला वेगळी ओळख निर्माण करून देतं. असंच काहीसं घडलंय परभणीतल्या वालूर गावाच्या संदर्भात. विशेष म्हणजे नामशेष होत चाललेल्या बारवला गावकऱ्यांनी पुनरुज्जीवित केलंय. बारव म्हणजे पायऱ्या असलेल्या विहिरी. बारव स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असतात. अशीच परभणीच्या वालूर गावातली ही बारव. ही ऐतिहासिक ठरली आहे ती तिच्या गोल चक्राकृती बांधकामामुळे. 32 फूट लांब, 30 फूट रुंद आणि 32 फूट खोल अशी ही बारव आहे. या विहिरीत उतरण्यासाठी 8 बाजूंनी पायऱ्या आहेत. बहुधा राज्यातली ही अशी एकमेवच बारव आहे. म्हणूनच पुरातत्व विभागाकडून या बारवला पोस्टाच्या आंतरदेशीय पत्रावर स्थान देण्यात आलंय. ही बारव भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये प्रथम क्रमांकावरची बारव आहे, ज्याच्या अष्टकोनी आणि 8 प्रकारच्या पायऱ्या, जवळपास 72 पायऱ्या या पहिल्या भागात आहेत. या कुंडाची वैशिष्ट्यता बघण्यासाठी लोक दूरदूरून येत आहेत. महर्षी वाल्मिकी यांनी या बारव जवळ बसून तपश्चर्या केली अशी आख्यायिका सांगितली जाते. गावकऱ्यांनी या बारवचा नुसता अभिमानच बाळगला नाही, तर गावानंच पुढाकार घेऊन ही ऐतिहासिक बारव नामशेष होण्यापासून वाचवली आहे. त्यामुळेच या बारव सोबतच वालूर गावाचं आणि गावकऱ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. परभणीहून विशाल मानेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या बारवला पुनरुज्जीवित करणाऱ्या परभणीच्या वालूर गावच्या तमाम गावकऱ्यांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन. दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.